जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण ठरलेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच डॉक्टर चंद्रकांत लहरिया हे आता वायली रिसर्च हिरोज पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांना हा 2025चा पुरस्कार इम्पॅक्ट बियॉन्ड अकादमी या श्रेणीत देण्यात आला आणि डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांनी याआधी WHO मध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे. पुढचा पुरस्कार पहा. बनारस साहित्य महोत्सवात भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने नमिता गोखले यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, नमिता गोखले यांना हा पुरस्कार भारतीय साहित्य आणि साहित्यिक संस्थांच्या उभारणीतील योगदानाबद्दल देण्यात आला आहे. आणि नमिता गोखले यांची पहिली कादंबरी कोणती होती? तर पारो ड्रीम्स ऑफ पॅशन ही त्यांची पहिली कादंबरी होती. यासच या महोत्सवात लेखक महादेव टोपे यांना भारतीय भाषांसाठी कालिदास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर पराग पवन यांना विवेकानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. व इंग्रजी भाषेच्या श्रेणीमध्ये शायनी अँथनी यांना रस्किन बॉन्ड कथा पुरस्कार मिळाला आहे. अभय के यांना सरोजिनी नायडू काव्य पुरस्कार, तर पेगी मोहन यांना सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हिंदी श्रेणीत ममता कालिया यांना प्रेमचंद पुरस्कार मिळाला, तर कवी उदयन वाजपेयी यांना कबीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने ऑपरेशन मेगाबुरू सुरू केले? कोणतं ऑपरेशन आहे? तर ऑपरेशन मेगाबुरू, व हे ऑपरेशन झारखंड या राज्यात राबवण्यात आलं. मित्रांनो, झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 4 सैनिक शहीद झाले व तसेच 3 नागरिकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला. यानंतर झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध हे ऑपरेशन मेगाबुरू सुरू करण्यात आलं. लक्षात ठेवा, ऑपरेशन मेगाबुरू हे नक्षलवाद्याविरुद्ध झारखंड राज्यात राबवण्यात आलं. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का ऑपरेशन प्रहार कोणत्या राज्यात राबवण्यात आलं? तर ऑपरेशन प्रहार हे पंजाब राज्यात राबवण्यात आलेलं आहे. पंजाब पोलिसांनी राज्यभरातील गुंडांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी हे ऑपरेशन प्रहार राबवलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर हा जो कार्यक्रम आहे याचं आयोजन तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात येत आहे. तेलंगणामध्ये कुठे? तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद या शहरात बेगमपेट एअरपोर्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम 28 जानेवारीपासून सुरू होऊन 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येईल? तर नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी शेख जोवान बिन अहमद अल थानी यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, यांच्या नियुक्तीच्या आधी ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून भारताचे राजा रणधीर सिंग हे कार्यरत होते, पण तब्येतीच्या कारणामुळे त्यांना हे पद सोडावं लागलं. त्यानंतर त्यांच्या जागी शेख जोवान बिन अहमद अल थानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अल थानी कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते कतार या देशाचे नागरिक आहेत. राजा रणधीर सिंग हे 2028 पर्यंत या पदावर राहणार होते, पण आता 2028 पर्यंत शेख जोवान बिन अहमद अल थानी हे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात, त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख हे नागेश कपूर बनलेत. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या रेवती मोहिते डेरे बनल्यात व मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. दक्षिण पश्चिम एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ तेजिंदर सिंग, DD न्यूजच्या महासंचालक ममता वर्मा, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष हे के बालासुब्रमण्यम बनलेत, तर BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग बनले आहेत. पुढील प्रश्न पहा. 49व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यासाठी कोणत्या देशाची निवड ही थीम कंट्री म्हणून करण्यात आली? तर 49व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यासाठी अर्जेंटिना,
या देशाची थीम कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, या पुस्तक मेळ्याचं उद्घाटन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो ऑगस्टिन कॉसिनो यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. आणि विशेष बाब म्हणजे या पुस्तक मेळ्यात 15 वर्षांनी चीन हा देश देखील सहभागी झाला आहे. आता ही निधन वार्ता पहा. इंद्रजित सिंग बिंद्रा यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इंद्रजित सिंग बिंद्रा हे BCCIचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी BCCIचे अध्यक्ष म्हणून 1993 ते 1996 पर्यंत कार्य केलं व ते BCCIचे कितवे अध्यक्ष होते? तर ते BCCIचे 23वे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी माजी राष्ट्रपती ज्ञानी जेल सिंह यांचे विशेष सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे व 1978 ते 2014 पर्यंत ते पंजाब क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष होते. त्यांच्या सन्मानासाठी 2015 मध्ये मोहाली येथील PCA स्टेडियमचं नाव बदलून IS बिंद्रा स्टेडियम असं ठेवण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सेहत विमा योजना सुरू केली? तर ही जी मुख्यमंत्री सेहत विमा योजना आहे ही पंजाब या राज्याद्वारे सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पंजाबमधील नागरिकांना 10 लाख रुपयापर्यंत कॅशलेस आरोग्य कवच मिळणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी नॅशनल जिओग्राफिक डे कधी साजरा केला जातो? तर हा नॅशनल जिओग्राफिक डे हा 27 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 27 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना ही 27 जानेवारी 1888 मध्ये करण्यात आली. त्यासाठी हा दिन सुद्धा 27 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच गुजरात या राज्यात भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट तयार करण्यात येत आहे. हे युनिट गुजरातमधील सानंद येथील खोराज येथे आजिस्टा स्पेस लिमिटेड या कंपनीद्वारे तयार करण्यात येत आहे व या प्रकल्पाला काय नाव देण्यात आलं? तर पालमनारो असं या प्रकल्पाला नाव देण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुरुष CRPF तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.